नमस्कार. सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळी फराळासाठी अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यामध्ये होणारा पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा कसा करायचा हे बघतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा बनवताना भरपूर साऱ्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओच्या सुरुवातीला मी इथे अर्धा किलो पोहे स्वच्छ निवडून चाळणे चाळून घेतलेत. हे पातळ पोहे तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा मॉलमध्ये सुद्धा अगदी सहज मिळतील. पोहे चाळून निवडून घेतल्यानंतर अर्धा तास पोहे मी उन्हामध्ये ठेवले होते, जेणेकरून पोहे मस्त कुरकुरीत होतील. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तर ऊनच येत नाही, मग आम्ही काय करायचं? ज्यांच्याकडे ऊन येत नाही त्यांनी हे पोहे फक्त चाळून निवडून घ्यायचे, कारण या पोह्याला आपण परत पुढे भाजूनच घेणार आहोत मस्त कुरकुरीत होईपर्यंत. पण ज्यांच्याकडे उन्हाची सुविधा आहे त्यांनी मात्र हे पोहे अर्धा तास उन्हामध्ये ठेवायचे. तर आता आपण लगेच हे पोहे भाजायला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे गॅसवरती मोठी आणि जाडबुडाची कढई ठेवली, त्यामध्ये आपण पोहे टाकून घ्यायचे. मी गॅस आता बंदच ठेवलेला आहे, कारण कढई जर गरम असेल तर आपले पोहे लगेच आकसू शकतात. आता त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. गॅस चालू करून आता हे पोहे आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून पोहे आपले एकसारखे भाजले जातील आणि मस्त कुरकुरीतसुद्धा होतील. मीठ घातल्यामुळे हे पोहे मस्त कुरकुरीत होतात आणि पोह्याला अगदी छान चवसुद्धा येते. त्यासाठी पोहे भाजताना प्रत्येक वेळेस आपल्याला चिमूटभर मीठ घालायचे आणि मिडियम गॅसवरती हे पोहे मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. एका हाताने पोहे भाजणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की दुसऱ्या हातामध्ये सुद्धा उलथनं किंवा चमचा घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने हे पोहे अगदी मस्त बुडापर्यंत हलवून खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला अशा पद्धतीने पोहे अगदी पटपट खालीवर करता येतात आणि पोहे भाजून होईपर्यंत आपले हातही दुखून येत नाहीत. अशा प्रकारे हे पोहे आपण आता भाजून घेऊयात. पोहे भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटे लागतात मीडियम गॅसवरती. अर्धा किलो पातळ पोह्याचा चिवडा बनवतोय, त्यासाठी कढईसुद्धा खूप मोठी लागते. पण अर्धा किलो पोहे या कढईमध्ये एकदम भाजून होणार नाहीत, म्हणून मी अर्धेच पोहे यामध्ये घातलेले आहेत आणि अर्धे पोहे मी नंतर भाजून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर हे पोहे मस्त फुलून आलेले आहेत, म्हणजे खमंग भाजलेत. पोहे भाजलेत की नाही हे सुद्धा आपण पाहूयात. तर पहा, पोह्याचा मस्त चुरा होतोय तेव्हा समजावं आपले पोहे अगदी परफेक्ट आणि खमंग भाजलेले आहेत. आता हे खमंग भाजलेले पोहे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि राहिलेले पोहेसुद्धा आपण आता अशाच प्रकारे भाजून घेऊयात. शिल्लक राहिलेले पोहे भाजताना आपण कढईसुद्धा इथे दुसरी ठेवायची, कारण गरम कढईमध्ये आपण पोहे भाजले तर पोहे पटकन आकसतात. तर त्यासाठी आपल्याला आता दुसरी बॅच भाजताना कढईसुद्धा दुसरी वापरायची आहे. आता अशाच प्रकारे मी हे पोहे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. पोहे भाजून झाल्यानंतर परत गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी तेल टाकायचं आहे. मेजरिंग कपनं हे तेल मोजलं तर अर्धा कप इतकं हे तेल आहे. आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना शक्यतो आपल्याला फ्लेम कमीच ठेवून हे शेंगदाणे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती शेंगदाणे भाजल्यामुळे किंवा तळल्यामुळे हे शेंगदाणे मस्त आतपर्यंत तळल्या जातात आणि छान कुरकुरीत होतात. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा रंगही बदलला आहे आणि त्याचा कवर किंवा सालसुद्धा तडकायला लागली आहे. तेव्हा समजावं की शेंगदाणे आपले मस्त कुरकुरीत तळलेले आहेत. शेंगदाणे बाहेर काढताना झारा असा आडवा करायचा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं आणि आपला चिवडा खूप जास्त तेलकटही होत नाही. आता अशाच पद्धतीने मी सर्व शेंगदाणे बाहेर काढून घेते. आता लगेच यामध्ये आपल्याला 1 वाटी डाळवं टाकायचं आहे. बऱ्याच ठिकाणी याला फुटाण्याची डाळ किंवा डाळं असंही म्हणतात. आमच्याकडे याला डाळवंच म्हणतात, तर मी याला डाळवंच म्हणते. आता हे डाळवं आपल्याला कमी गॅसवरती अगदी खमंग तळून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. हे डाळवं भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, कारण डाळवं अगोदरच भाजलेलं असतं. तर अगदी 1 ते 2 मिनिटामध्ये हे डाळवं मस्त तळल्या जातं. इथे तुम्ही पाहू शकता डाळव्याचा हलकासा रंग बदलला आहे आणि तेलाचे बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत. तेव्हा समजावं आपलं डाळवं खमंग तळलेलं आहे. डाळवं खूप जास्त वेळ तळायचं नाही, नाहीतर त्याची चव कडवट येऊ शकते. आता अशाच पद्धतीने आपण हे डाळवं बाहेर काढून घेऊयात. आता लगेच आपण सुकं खोबरं तळून घेऊयात. इथे मी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत. काप आपल्याला खूप जास्त पातळ करायचे नाही, नाहीतर ते लगेच करपू शकतात. थोडेसे आपल्याला जाडसर अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती
खमंग हे खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला खूप मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। खूप जास्त याला काळपट रंग येऊ द्यायचा नाही। अगदी अशा रंगावरती आपल्याला खोबरं खमंग असं तळून घ्यायचं आहे। खोबरं तळताना गॅस कमी ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत खोबरं खमंग तळलं जातं आणि ते खाताना सुद्धा त्याची चव खूप छान लागते। आता लगेच आपण याच तेलामध्ये 1 वाटी काजूसुद्धा तळून घेऊयात। तर इथे मी 1 वाटी काजू वापरलेले आहेत। तुम्ही काजू आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, पण जे काही साहित्य मी तुम्हाला वाटीमध्ये सांगितले ते अर्धा किलो पोह्यासाठी अगदी परफेक्ट होतं। प्रत्येक साहित्य मी 1 वाटी इतकं घेतलेलं आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी किंवा अधिकही वापरू शकता। हे काजू भाजताना सुद्धा किंवा तळताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कारण काजू तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। अगदी हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे काजू तळून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता आपले काजूसुद्धा खमंग तळलेले आहेत। आता लगेच आपण बाहेर काढून घेऊयात। आता लगेच याच तेलामध्ये 1 वाटी कढीपत्ता टाकून कढीपत्तासुद्धा आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकून नंतरच तेलामध्ये घालायचा आहे। ओला कढीपत्ता तुम्ही तेलात टाकला तर तेल अंगावरती उडण्याची शक्यता असते। तर कढीपत्ता पूर्ण सुकल्यानंतर तेलामध्ये टाका आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत मिडियम गॅसवरती तळून घ्या। कढीपत्ता जर कच्चा राहिला तर तुमचा चिवडासुद्धा मऊ पडेल, कुरकुरीत होणार नाही। त्यासाठी कढीपत्ता अगदी चांगला आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर पहा कढीपत्तासुद्धा आपला मस्त तळलेला आहे, अगदी कुरकुरीत झालेला आहे। कढीपत्ता आता मी बाहेर काढून घेते। आता लगेच आपण अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी मिरची तळून घेऊयात। हिरवी मिरची तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण अर्धा किलो पोह्यासाठी एवढी मिरची अगदी परफेक्ट होते। मिरची तळताना आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचे। असं केल्यामुळे जेव्हा आपण चिवडा खाताना ही मिरची दाताखाली येईल तेव्हा तोंडामध्ये जाळ होऊन याचा ठसका लागणार नाही। शिवाय मीठ टाकल्यामुळे मिरचीला चव देखील खूप छान येते। आता ही मिरचीसुद्धा आपण मिडियम गॅसवरती मस्त कुरकुरीत खमंग तळून घेऊयात। 2-3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मिरची आपली मस्त कुरकुरीत तळलेली आहे। अगदी अशाच प्रकारे आपल्याला मिरची तळून घ्यायची। मिरची जर कच्ची राहिली तर चिवडा तुमचा मऊ पडून वातळ होण्याची शक्यता असते। त्यासाठी अगदी कुरकुरीत आपल्याला ही मिरची तळून घ्यायची। तळल्यानंतर आता ही मिरची आपण बाहेर काढून घेऊयात। सर्व जिन्नस चिवड्याचे तळून झाल्यानंतर एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे, तर एवढं तेल आपल्याला आता फोडणीसाठी लागणार आहे। पण तुम्हाला वाटत असेल की तेल जास्त आहे तर तुम्ही थोडंसं तेल यामधलं काढून घेऊ शकता। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालून मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की लगेच यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा तीळ घालायचे, 1 चमचा हळद घालायची, अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचे। मीठ घालताना लक्षात ठेवायचं की आपण पोहे भाजताना सुद्धा थोडंसं मीठ घातले आणि मिरची तळताना सुद्धा थोडंसं मीठ घातले, तर ते मीठ लक्षात ठेवूनच इथे मिठाचा वापर करायचा आहे। अगदी 30 ते 40 सेकंद ही फोडणी मी खमंग अशी परतून घेतली। आता गॅस बंद करून ही फोडणी आपण लगेच पोह्यावरती टाकून घेऊयात। आता चमच्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला ही फोडणी या पोह्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची। पोहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे, म्हणजे जास्त त्याचा चुरा होत नाही। आपण पोहे जसं जसं या फोडणीमध्ये मिक्स करत जाऊ तसा तसा याला अगदी सुरेख असा रंग येतो। 4-5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पोह्याला किंवा चिवड्याला अगदी छान असा रंग आलेला आहे आणि मस्त पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा इथे आपला तयार झालेला आहे। अर्धा किलोच्या अचूक प्रमाणासह मस्त कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा बनवून तयार आहे। तुम्ही या दिवाळीमध्ये या पद्धतीने चिवडा नक्की बनवून पहा। तर आता हा चिवडा मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की चिवडा मस्त कुरकुरीत झालेला आहे। तुम्हाला जर चिवड्यामध्ये साखर खायला आवडत असेल किंवा साखर टाकायची असेल तर तुम्ही यामध्ये आता 2 चमचे पिठी साखर टाकून याला परत छान मिक्स करून घ्यायचे। पण आमच्याकडे चिवड्यामध्ये कोणालाही साखर घातलेली आवडत नाही, म्हणून मी इथे पिठी साखरेचा किंवा साखरेचा वापर केलेला नाही। आणि तुम्ही पाहू शकता खूपच कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे। हा चिवडा तुम्ही जर या पद्धतीने बनवला तर संपेपर्यंत मस्त असाच कुरकुरीत राहतो। तयार चिवडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाही, अगदी असाच राहतो। तर या दिवाळीमध्ये या पद्धतीने तुम्ही हा पातळ पोह्याचा चिवडा नक्की बनवून पहा। आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।